श्री स्वामी समर्थ माऊली. माऊली, प्रत्येक जणांची भरपूर काही इच्छा असते की आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल घडावे, आपल्याला मोठं घर मिळावं, चांगल्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात. पण प्रत्येकाच्या गोष्टी सगळ्यांनाच मिळत नाहीत, काय काय अधुऱ्याच राहतात. तर त्यासाठीच हा छोटासा उपाय आहे, ज्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जरूर मदत करतील. हा उपाय प्रामाणिकपणे करा, कुठल्या स्वार्थी हेतूने किंवा हवेपोटी करू नका. तुम्हाला गरज असल्यास तीच इच्छा प्रकट करून त्यासाठी प्रयत्न जरूर करावा, तुम्हाला मार्ग नक्की मिळेल. त्यासाठी तुम्हाला शुक्रवारपासून हा उपाय सुरू करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे 2 पूर्ण लवंगा, अशा पूर्ण फूलवाल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर थोडीशी दालचिनीची पावडरही घ्यायची आहे. तुम्ही जेव्हा देवपूजा करता त्यावेळी हा उपाय जरूर करायचा आहे. जर तुमच्या घरातले सर्वजण एकत्र बसत असतील तर अधिक चांगला त्याचा फायदा मिळेल. अन्यथा कोण जो घरातला ज्येष्ठ असेल त्यांनी हा उपाय जरूर करावा. सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करताना दिवा लावल्यावर तुमच्या दिव्यामध्ये 2 ह्या फूलवाल्या लवंगा आणि थोडीशी चिमूटभर दालचिनीची पावडर, तुमची एक इच्छा जी पूर्ण झाली, जसं तुम्हाला परीक्षेत यश पाहिजे असेल तर तुम्ही म्हणायचं आहे की मला या परीक्षेमध्ये एवढे मार्क मिळालेत, मी पास झालो आहे आणि धन्यवाद 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 शेवटी म्हणून या 2 लवंगा आणि दालचिनीची पूड त्या दीपकामध्ये अर्पण करायची आहे. असं तुम्ही 21 दिवस निरंतर करून पहा आणि जसं तुम्ही करत जाल तसं तुम्हाला अनुभव त्याचा यायला लागेल. पण याचा असा अर्थ नाही आहे की तुम्ही परीक्षेसाठी काही सांगताय आणि अभ्यासच केला नाही तर तुम्हाला असं कोणी पास करून देणार नाही, किंवा कुठली गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे जर कष्ट केले नाहीत तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कुठली गोष्ट मिळणार नाही. त्यासाठी मार्ग नक्की मोकळा होईल आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तो कष्ट करून ती इच्छाही तुमची नक्की पूर्ण होईल. हा प्रयोग नक्की करून पाहावा. सतत करू नका. हा प्रयोग फक्त 21 दिवसच करावा आणि काही काळ विश्रांती, जर काही गोष्टी घडत नसतील तर 21 दिवसांनी तो थांबून काही काळानंतर पुन्हाच हा प्रयोग एकदाच करावा. तर तुमचा अनुभवही आमच्या माध्यमातून जरूर शेअर करावा, जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ.